नमः। हरिः ओम। कल्याणाद् बुधगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापग्नं स्तवनाद् इष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजेनिशं। हयग्रीव दयासिन्धु रन्धुकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सम्। सत्यवत्या कुमारञ्च नारायण स्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भृण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ता गुरुवत्साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कुंभापुराधीश जाऊन आशिल्लो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावंक गेलो। आमगेले गोकर्ण मठाचे समस्त गुरु परंपरेचे वृंदावनस्थ स्वाम्याले वृंदावनांक नतमस्तक जावंक गेलो। नतमस्तक जावंक गेलो। आमगेले विद्यमान्य स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेयर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जावंक गेलो। आमगेले GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान वेदवाणी कार्यक्रमाचे प्रस्तुत केले तसले गरुड पुराणाचे 14वे दिवसाक सर्व आस्तिक भजक महाजन आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वांक तुमका हे विशेष केले तसले ज्ञान यज्ञाचे श्रवण यज्ञ कार्याक तुमका हांव स्वागत करत आसा, सुस्वागत करत आसा। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वांही 13व्या दिवसाचे जे एक कसन एक निरूपणा गरुड पुराणाचे सर्वही वृत्तांत सर्वही आम्ही पळोवंक गेलो, समजून घेतिल्ले आसा। आयच्या दिवसाक विशेष जावंक गेलो चतुर्दशोध्यायाचे 14वे अध्यायाचे धर्मराजाले नगर निरूपणाचे बदल गरुडदेव कसन एक परमात्माक प्रश्न विचारता म्हणत असल बदल आम्ही सर्वही श्रद्धेन अत्यंत कौतुकान उत्सुकतेन परमात्माले दिव्य गुणगानाचे विशेष दिल तसले परमात्मान मुखोद्गत जावंक गेलो। गरुडदेवाक सांगिल्ले तसले सर्वही पुराणाचे आस्वाद आक्रंदन करया म्हणून सांगून तुमगेले की सर्वही हांव प्रार्थना करत आसा। गरुड सांगत आसा यमलोकः कियान्मत्र कीदृशः केन निर्मितः सभा च कीदृशी तस्यां धर्म अस्ते च कैसः। गरुडदेव परमात्मा का पुनरपि प्रार्थना करता परमात्मा तुवे सर्वही विस्कृत जावंक गेलो। आपणे एक 13व्या अध्याय पासून सर्वही सांगिल्ले आसा। आपणे एक आतां अत्यंत कौतुकास की म्हळ्यार यमलोकाचे बदल यमलोक कितलो व्हड आसा आनी जे यमलोकाचे निर्माण केले कोणे धर्मराजाले सभा सदन कशी आसा आनी जी सभेन तो कोण कोण लोक उपस्थित उरताची हे सर्वही आपणे एक सांगता आनी जी धर्मराजू कोणाले बरशी सभाचे वार्तालाप करता म्हणत आसले उद्देश्य आपणे एक तू सांगता म्हणून सांगता ये धर्म मार्गै गच्छन्ति धार्मिका धर्म मंदिरां तान धर्मामपि मार्गश्च समाख्यायि दयानिधे। दयानिधी दिल तसलो परमात्मा पुरुषोत्तमा तुगेल सन्निधानान तो हांव विचारतास की म्हळ्यार खंयचे धार्मिक पुरुष तो धर्म मार्गाच्यान धर्मराजाले लोकांक वता आनी ते धर्म मार्ग कसने कित्ते म्हळ बदल आपणे एक सविवरांत जावंक गेलो तुवें प्रस्तुत कर का म्हणून सांगून परमात्मा लागी भिन्न करून घेता। परमात्मा लागी भिन्न केले तसले गरुड देवालय उतराक विशेष रीतीन परमात्मा सांगता की म्हळ्यार शृणुत्राक्ष प्रवक्ष्यामि यदम्यम यद्गम्यम नारदादिभिः तद्गम्यम नगरम दिव्यम महापुण्यै रवापतेः। गरुडा तू विचारिल तसले सर्व समंजस दिल तसले कौतुकान तू विचारिल आसा। ऐको गरुडा धर्मराजाले नगर नारद ऋषीक वचाक योग्य आशिल्ले तसले आनी जे मस्त पुण्य ताजेना प्राप्ती देता हे सर्वही तुका आपण सविस्तारांत जावंक गेलो सांगता म्हणून सांगून परमात्मा सांगता यमै निरुत्योर्मध्ये पुरं वैवस्वत यत सर्व वज्रमयं दिव्यम अभेद्यम तत्सुरासुरैः। दक्षिणाचे आनी जे निरुतिकोणाचे मध्यांतू धर्मराजाले पठण आसा हे सर्वही वज्रमय जावंक गेलो देव निर्मित जावंक गेलो आसा। देवदानवाचान अभेद्य दिल तसले हे कोणा लागींची भेद्य करच्याक शक्यता नाशिल्ले तसले तागेले अशक्य दिल तसले पट्टण आसा। चतुरस्रम चतुर्द्वारम मुच्च प्राकारमेवेष्टितम योजनानां सहस्रम ही प्रमाणेन तदुच्यते के। हे नगर चचौक जावंक गेलो चार दिकाक 4 द्वार उरता आनी ची मस्त एक लांबाईन आनी ची उंचाईन विशेष रीतीन
ते उणतीच्यान 1000 योजना पसून आनीची 4000 रहदारी पसून ताजीचे उद्द आनीची अगल उरता म्हणून सांगून हांगा सांगिल्लें आसा। तिमस्फुरयते सुभगम चित्रगुप्तस्य मंदिरम 25 सख्याखे योजने विस्कृतायतम के पट्टणाचे एक हंतू चित्रगुप्तालय मंदिर आसा ते 25 योजना उद्दगलांतू उरता म्हणून सांगून परमात्मा सांगता। दशोचित्रम महादिव्यम लोह प्राकार वेष्टितम प्रतोलितम क्षितिसंचारम पताका ध्वजभूषणम के 10,000 योजना आशिल्ले तसले सुंदरमय आदिल्ले तसले लोहाचे प्राकाराचे एक ओणत उरता। थंय 100 ओणी भितर उरतके ते सर्व ही ध्वजपताकाच्यान शोभाढ्यमान जावंगेनो ते निर्मित जावंगेन उरता म्हणून सांगून परमात्मो वर्णन करत असा। विमान गणसंकीर्णम गीतवादित्र नादितम चित्रितम चित्रकुलुशै शले निर्मितम देवशिल्पीभिः 4 दिकांतू 4 7 अंतस्ताचे एक कट्टड उरता ते सर्व ही गीत वाद्याच्यान ध्वनीच्यान विशेष रीतीनं एक नाद प्रवर्धन करत असले कुशलशिल्पी दल तसलो देवशिल्पीना चित्रण केलं तसले सर्व ही चित्र विचित्र दल तसले चित्रण ते भिंतीरी उरता म्हणून सांगून परमात्मा सांगता। उद्यानोपवनै रम्यम नाना विगह कूचितम गंधर्वैप्सरो शोभिश्च समन्त्वा तारिवारितम के थंय संसानाचे उद्यान उपवन सर्व ही रमणीय जावंगेनो मस्त रीतीनं पक्षीचे एक सुंदरमय दल तसले तंगेले शब्दाक विशेष रीतीनं गंधर्व अप्सर सर्व ही नृत्य गीत गान हे करतची हे चित्रगुप्तालय भवन तेची उरता म्हणून सांगून परमात्मा प्रस्तुत करत असा। तत्सभायां चित्रगुप्त स्वसाने परमाद्भुते संस्थितो गणयादेर मानुषाणां यथा तथाम के ते सभेंतू चित्रगुप्त सर्व ही सुंदर दल तसले आसनांतू बसवंगेनो विशेष जावंगेनो मनुष्यालय सर्व जीवगणालय आयुर्गणनेचे यथार्थ जावंगेनो तो चित्रण बरेत उरता म्हणून सांगून हांगा सांगत असाची। नमुह्यन्ते कश्चित् चित्तम सुकृते दुष्कृते वापि वा यद्येनोपार्जितं कर्मं शुभम वा यदि वा शुभम के ते सर्व ही मनुष्यालय सुकृताचे दुष्कृताचे दिल तसले सर्व ही कृत्याक मोहित जावंगेनो शुभाशुभाचे फल कर्म सर्व ही चित्रगुप्तो बरोवन दवरता म्हणून सांगून हांतू उल्लेख केल्लो आसा। तत्सर्वं भुंजते यत्र चित्रगुप्तस्य शासनात् चित्रगुप्तालयात् छात्रम ज्वरास्ति महागृह्यके यमलोकाचे चित्रगुप्तालय आज्ञा प्रमाणे सर्व ही सुख दुःख हे सर्व ही बरोवन दवरताची ते बरेल तसले दुःख सुख सर्व ही अनुभव करताची सर्व रोगाचे ज्वर तापादी हे सर्व ही चित्रगुप्तालय घराचे पूर्व भागांतू उरता म्हणून सांगून हांगा उल्लेख दिल्लो आसा। दक्षिणास्यांच शूलस्य लूता विस्फोटयास्तता पश्चिमे कालपाशस्य जीर्णस्यात् रुचेस्तताः दक्षिण भागांतू शूलरोग चर्मरोगाचे विस्फोटादी रोगाचे घर उरता थंय पश्चिमांतू काल पाश अजीर्ण आणि अरुचीचे स्थान थंय उरता म्हणून सांगता आसाची। उदिच्यां राजगोस्तीच पांडुरोग तथैव च एनाश ईशान्यां च शिरोर्थी स्वादाग्नेय मस्तिमूर्छना के उत्तर दिक्कांतू राजयोगाचे पांडुरोगाचे स्थान ईशान्य कोणांतू शिरस्रोगाचे तशीच आग्नेय कोणांतू मूर्छ रोगाचे ग्रह उरता म्हणून सांगून सांगत असाची। अतिसारो निरुतेतुं वायव्यां शीतदाहकौ एवमाध्विनैश्च व्याधिभिः परिवारितः चित्रगुप्ताचे नैऋत्य कोणांतू अतिसाराचे आणि वायुव्य कोणांतू शीतज्वराचे आणि दाहज्वराचे घर उरता तशीच मस्त रीतीन तरतराचे व्याधिरोगाचे घर थंय निर्माण दिलेले आसा म्हणून सांगून सांगत असा। लिख्यते चित्रगुप्तस्तु मानुषाणां शुभाशुभम चित्रगुप्तालयादाग्रे योजनांच 20 के हे सर्व ही मनुष्यालय जीवकर्माचे शुभाशुभाचे फल चित्रगुप्त सर्व ही तो बरोवन दवरत आसा। तेगेले घराचे मुंदे ताजे घराचे मुखारी 25 योजना दिल तसले पुरांतू पुरमध्ये महादिव्यम धर्मराजस्य मंदिरम अस्ति रत्नमयम दिव्यम विद्युज्जाला वर्णसच्चम के तगेले पट्टणाचे मुखारी महादिव्य दिल तसले धर्मराजालय पट्टण उरता ते पट्टण अत्यंत रत्नमय जावंगेनो आणि अत्यंत उत्तम भरित जावंगेनो विद्युत प्रकाश सूर्यालय प्रकाशातीतन कांती भरित जावंगेनो उरता म्हणून सांगून परमात्मा उल्लेख करत असा। 200 योजनानांच विस्तारा यामतस्फुटम 50 प्रमाणेन योजनानां समुचितम के ते सर्व ही 200 योजना उद्द आणि अगल आणि 50 योजना लांबाईन उरता म्हणून सांगून तेगेले प्रदेशाचे वर्णन परमात्मा केल्ले आसा। धृतम स्तंभैश्च वैडूर्य मणिमंडितम कांचनालंकृतम नानाय हैमे प्रसाद संकुलम के ते सर्व ही 1000 स्तंभाच्यान युक्त जावंगेनो नाना रत्नाचे वैढूर्य मणि मंडित जावंगेनो सुवर्णादीच्यान शोभायमाड्य जावंगेनो सर्व ही उरता आणि तेगेले घराचे मुखारी धनिकाले प्रसादाचे घर
देवताचे मंदिराच्यानं युक्त जावंगेनो उरता म्हणून सांगून हांगा उल्लेख केलेसा। शारदा भ्रमनिभम रक्म कलशई समनोहरम चित्रस्फुटिका सोपानम वज्रकुट्टी मशोभितम के शरद ऋतूचे आकाशाचे कांती कशा रीतीनं सुवर्ण कलशाच्या रीतीनं मनोहर जावंगेनो चित्र विचित्र रीतीनं स्फटिकमालाचे सोपानाच्यानं कशा रीतीनं उरतकी तशीची अनेकरादी अनेकाचे मस्त रीतीनं नाना बरड शोभाढ्याच्यानं रत्न निर्मिताच्यानं ते सर्वही उणतीक शोभाढ्यमान जावंगेनो अलंकार केल्ले उरता म्हणून सांगून हांगा उल्लेख करतसा। मुक्ताजाल गवालक्षम च पताका ध्वजभूषणम घंटानकम निनाढ्याढ्यम हेमतोरण मंडितम के तगेले सर्वही गवाक्ष खिडकीच्या नुरो ध्वजपताकाच्या भूषण द्यावंगेनो मस्त रीतीनं शब्दाढ्यमान दिल तसले घंटीनं सुवर्ण तोरणाच्यानं ते सर्वही निर्माण दिलेले असा। नानाश्वर्यम स्वर्णपाटकाचल संयुक्तम नानाद्रुमलगारे निष्कांडे स्वराजितम के मस्त रीतीनं आश्चर्ययुक्त द्यावंगेनो सुवर्णयुक्त दिल तसले कपाटाच्यानं युक्त द्यावंगेनो अनेक तऱ्हाचे विशेष रीतीन दिल तसले वृक्षलताच्यानं सर्वही गुच्छाच्यानं शोभाढ्यमान जावंगेनोत्के एवमाधिभिर्नैरैश्च भूषणैर्भूषितं सदा आत्मयोग भावैश्च निर्मितं विश्वकर्मणा के हे सर्वही भूषण भूषित जावंगन करचाक सर्वही विश्वकर्माले एक चातचाचुर्याची सर्वही हक्का कारणीभूत सामन सांगनो परमात्मा हंगा उल्लेख करतसा। तस्मिन्नस्ति सभा दिव्यम शतयोजनमयता आकार अर्क प्रकाशा भ्राजिष्णु सर्वतः कामरूपिणी के हे मंदिराचे 100 योजन विस्तीर्णांतू एक सभाभवन उरता ते सर्वही सूर्यालय मुनकीची प्रकाशमान जावंगेनो अत्यंत सुमधुर जावंगेनो आनंददायक जावंगेनो उरतके नाती शीता चा चतुष्णा मनस्यो सोतहर्षिणी न शोको न जरातास्याम क्षुत्विपासे न चाप्रियम के हे सर्वही थई शीतना के उष्णना के मना का आनंद दवतसरे अत्यंत सुमधुर चे शोभा लोक ते सभेंतु चलत के शोक जरा मुप्पु नातरदलरी एक ताण त्रशा हे कसनेची थई सभेंतु उर्ना के सर्वे कामा सिता यस्याम ए दिव्या ए च मानुषाः रसवच्च प्रभूतंच भक्ष्यम भोजम च सर्वशः तै सर्वही देवते देवानुदेवते का मनुष्या का जाव कशील तसले सर्वही पदार्थ सिद्ध जावंगेनुर्तके रसयुक्त भोषणाचे भोज्याचे सर्वही आहार पदार्थ कसन एक अवश्यकतुरता ते सर्वही सिद्ध जावंगेनो दवरिलुर्तके रसवंती च तोयानि शीताश्नुआनि चैवहि पुण्यशब्दायस्ताय नित्यं कामफलप्रदाके हे सर्वही रुचिकर जावंगेनो अत्यंत शीतल प्रमाणारे कशी रीतीनं हून जाव कदल्यार हून थंड जाव कदल्यार थंड सर्वही पदार्थ थई एक क्षणाश्चरे संदर्भारे सर्वही मेळतके शब्दाधिक सर्वही आर्तनाद करतजी विशेष रीतीनं सुमनोहर देल तसले मनाक आनंदपूर्ण देव तसले सर्वही वृक्षादी लता थई उरता म्हणून सांगून परमात्मा सांगतसा। असंबंधाचा सताक्षा रम्या कामगमा सभाः दीर्घकालम तपस्वाया निर्मिता विश्वकर्मणा के गृढा थई ताणे कशी रचन केले की मारे विश्वकर्माना कसनेची रीतीनं भावनेक कमी पडणाशीची सर्वही युक्त दल तसले सभा मस्त रीतीनं सभांतो कसनेची एक तोंद्र येवच्याक नामळ तसले उद्देश्यानं मस्त वर्ष तप आचरण कोरगिनो विश्वकर्मानं हे निर्माण केल्ले आसा म्हणून सांगून परमात्मा सांगतसा। तमोपग्र पसोतो यान्ति सुव्रता सत्यवादिनः शांता संन्यासिनः सिद्धा पूता पूतेन कर्मणाः असले सभेंतो कोण उरता की म्हणरे उग्र तपस्सु केल तसलो व्यक्ती नादलरे मस्त रीतीनं व्रत आचरण केल तसलो व्यक्ती शांत रूपाचो संन्यासी सिद्ध पवित्र कर्माचे सर्वही पवित्र दल तसला व्यक्ती थई वच्चाक कारणीभूत दत्ताची म्हणून सांगून परमात्मा उल्लेख करत असा। सर्वे भास्वरे देहस्तान्ते अलंकृता विरंबुजाराः कृतैश्च कर्मभिः पुण्यैस्तत्र तिष्ठन्ति भूषिताः हे सर्वही गेल तसले व्यक्ती प्रकाशमान देल तसले देहाचे युक्त जावंगेनो रजरहित वस्त्रांकालंकार सहित जावंगेनो त्यांनी केले तसले सर्वही पुण्यकर्माच्यानं पवित्र कर्माच्यानं शोभाढ्यमान जावंगेनो थई वासस्थान करता के तद्निमित्तानं आम्ही तरीनं पुण्यतरीन संपादन करून गेले रे धर्मराजाले सभेंतो विराजमान देवच्याक आमका योग मिळता म्हणून सांगून परमात्मा हंगा उल्लेख करतसा। तस्याम समोधर्मो भगवान नासिमुपातये शुभे दशयोज विस्तीर्णे सर्व रत्नै सुमंडिते के ते सभेचे मध्यंतो कसनेची आम्ही एक व्यत्यास सुकरचाक ज्ञानशील तसले अत्यंत सुमनोहर देल तसले सर्वही मनाप्रमाणे घडील तसले 10 योजन विस्तीर्णाचे रत्नखचित सिंहासनांतो धर्मराजो विराजमान जावंगेन बसके 10 योजन सिंहासन म्हणरे यमराजाले शरीर कितले होड म्हणगेनो आम्ही विचार करका। उपविष्ट सताम श्रेष्ठ सच्चत्र शोभते मस्तकः कुंडालंकृत श्रीमन्महामुकुटमंडितः के यमराजाल वर्णन पळयच सत्पुरुषांतुष्टी श्रेष्ठ देल तसलो धर्मरायो विशेष रीतीनं
तो यमधर्मरायो कश्यूर्त की मरे तगेले मत्या वैरे छत्र शोभाढ्यमान जलदसले मत्या किरीट तक्का कर्ण कुंडल विशेष रीतीन अमूल्याचे मुकुटाचे मंडित दलतसलो धर्मराजो तसले एक योग्य दलतसले वज्राभरणाचे संहित दलतसले विराजमान ते आसनाचरे अलंकृत दत्के सर्वालंकार संयुक्तो नीलमेघ समप्रभः वालव्य जलहस्ताभिरप्सरोभिश्च विजितः के अलंकार युक्त जाऊंगिनो नीलमेघाचे समान युक्त दलतसले कांती भरित जाऊंगिनो विशेष रीतीनं सर्वही तगेले अप्सरा स्त्री समूहाचान तक्का योग्य दलतसले राजोपचार करतचे तक्का विशेष रीतीनं एक अनुरण तृण काष्टांतु कशी युक्त जाऊंगिनो तगेले सेवका रीतीनं तक्का सेव करचा का अप्सरा स्त्री सर्वही एक आसक्त जाऊंगिन उरता म्हणून हांगा सांगत असाचे गंधर्वाणां समूहश्च संघश्च साप्सरोगणाः गीतवादे नृत्यादि परितः सेवयन्ति तम के गंधर्व अप्सरा सर्व समूहादि गायन करगिनो ते परमात्माले यमधर्मरायाले विशेष रीतीनं एक गुणगान करतसले नृत्य एक विशेष रीतीनं तगेले सेवा नित्य ही करत उरता के मृत्यूनां पाशहस्तेन कालेन च बलिनियसा चित्रगुप्तेन चित्रेण क्रांते ताने निशेषवितः के सर्व ही तगेले सेवन करत उरलारी सुद्धाचे तगेले एक हातांतो पाश अनेक हातांतो मृत्यू हे सर्व ही तगेले काल चित्र विचित्र कर्माचा न युक्त जाऊंगिनो चित्रगुप्त सर्व ही तगेले नित्य ही सेव करचा का अनुरक्त जाऊंगिनो उरता के पाशदंड धरे ऋग्वे निर्देशा शिवर्तिभिः आत्मतुल्यम बलेर्नाना सुभट्टय परिवारितः के कितले जन कितले लोक सुद्धाचे भयानक जाऊंगिनो तगेले दूत आयल्या सुद्धाचे तगेले दंड धारण करूंगिनो यमाले आज्ञा प्रमाणारीचे सर्व ही तन्ने तगेले बलशाली जाऊंगिन अशील निमित्तानं तो सर्व ही सुभटाचान सेवित जाऊंगिनो सर्व ही तगेले आज्ञापालक जाऊंगिनो कर्तव्य करचा का विशेष रीतीनं आज्ञा का रकत उरता के अग्निष्ठात पितरसोमा शोष्माश पायशये सुधावंत बहिर्षदो मूर्ता मूर्तश्च एकगाः कशस्की मरे अग्निष्टोमादि सर्व ही पित्र सोमप उष्मप स्वभावंताचे आणि बहिर्षद हे सर्व ही मूर्तिधारी के जागवनो ते धर्मराजाले सेवेक नित्य ही आसक्त जाऊंगिन उरता के तशीचे अर्यमादि पित्र सर्व पित्र मूर्तिमंत जाऊंगिनो ते मुनीश्वराले सहित जाऊंगिनो धर्मराजा का सेवन करत उरता के तसले का सभेंतो बश तसले ऋषिवर्य म्हणरे अत्रि वसिष्ठ पुलहो दक्ष ऋतुंगरांगिराः जामदग्नो भृगुश्चैव पुलस्त्यागस्य नारदाः के अत्रि वसिष्ठ पुलह दक्ष प्रजापति क्रतु अंगिरस परशुराम भृगु पुलस्त्य अगस्त्य नारदादि सर्व ही मुनिवर्गीय तगेले आस्थानांतु सभा मध्ये योग्य जाऊंगिनो यमराजाले सभा सदस्य जाऊंगिनो उरता के एते चान्ये च बहवः पितृराज सभासदः न शक्य परिसंख्यांतो नामभिः कर्मसताः हे सोडगिनो अनेक ऋषिवर्यासाचे धर्मराजाले सभेंतो मस्त रीतीनं उपविश्य जाऊंगिनो ताण सांगील तसले ताण केलील तसले कर्माचे विशेष रीतीनं व्याख्यान करत उरता के धर्मशास्त्राचे वाक्य केलेनं धर्मतत्वाचे निर्णय सर्व ही महात्मा ब्रह्मरायाला आजा आज्ञा प्रमाणाचे धर्मराजा का विशेष रीतीनं तक्का सेवन करत उरताची म्हणून सांगनो हांगा सांगत असाची राजन सूर्यवंशीया सोमवंशस्तथा परे सभायां धर्मराजंते धर्माज्ञा मरिपासते हे धर्मराजाले सूर्य चंद्रवंशाचे सर्व ही राज्यसभा सदस्य हागेले धर्मान प्रमाणाचे यमधर्मराजा का सेवन करत असाके सेवन करत असा म्हणून तवळच्या येतं सामल्यानंतर तुमके एक संशय होईच्या पुरं सेवन म्हणणारे आहार स्वीकारवे खंडित नाही सेवन म्हणणारे यमराजाले विशेष एक निर्णयाका संबद्ध जाऊंगिनो विशेष रीतीनं तक्का अनुग्रह केल तसले वाक्या का अस्तु अस्तु म्हणून ना तगेले का विषया वैरे समर्थन करूंगिनो ना तक्का समजाऊंगिनो निर्णय दिवचा का सहकार्य जाऊंगिनो उरतल मनशा का तक्का सेवन करता ची म्हणून संस्कृतांतो उल्लेख असा मनुर्दिलीपो मांधाता सगरश्च भगीरथः अंबरीशो नरणश्च मुचकुंदो निमिप्रतुः ते राजा कोण कोण उरत की म्हणणारे मनो दिलीप मांधाता सगर भगीरथ अंबरीश अनरण्य मुचकुंद नमहि पृथु मळतसले सर्व नामाभिधानाचे राजा तगेले आस्थानांतुरताचे अनिचे ययाति नुरुष पुरुषोदंशश्च शबिर्निलः भरत शंतनो पांडो सहस्राजुन एव च के ययाति नहुष पुरो दंशंत दश्यंत शभी नल भरत शंतनो पांडो सहस्रार्जुन हे सर्व ही राजर्षी जाऊंगिनो
मस्त रीतीनं पवित्रवंत जावंगेनो कीर्तिवंत जावंगेनो तगेले विशेष रीतीनं सेवन करतसाची म्हणून सांगून हंगा धर्मराजाले आस्थानांतो परमात्मा उल्लेख करतसा सभायां धर्मराजस्य धर्म एव प्रवर्तते सतत्र पक्षपातोस्ति नानृतं च मत्सरः धर्मराजाले सभेंतो कसनेचे पक्षपात देण्याची केवल धर्मानुसारचे सर्व ही कर्तव्य घडत उरता थई कसनेचे फालसूल उद्देव असंबद्ध देव मत्सर भाषण देव वैरी भाषण हे सर्व ही थई घडना म्हणून सांगून परमात्मा उल्लेख करतसा सभा सर्वे शास्त्रविदः सर्वे धर्मपरायणाः तस्यां सभायां सततं वैवस्वतमुपास्मये के ते सभेंत आशिल्ले तसले सर्व ही शास्त्र आचार धर्माचे पारायण केले तसले सर्व ही निरत जावंगनो धर्मराजाले बदल उल्लेख विशेष रीतीनं एक तगेले एक धर्मप्रचारकाचे कर्तव्यांतो ताण दिवत तसले न्याययुताचे कर्तव्यांतो तक्का सहकारी द्यावन उरताची म्हणून सांगून हांग सांगतासाची गरुडाका पुनः परमात्मा सांगता धर्मराजाले सभा अशी उरता दक्षिण द्वारांत तशील तसले सर्व ही पापीजन हे पळोचाक पावनाचके धर्मराज परे गंतुम चतुर्भाग भवन्ति च पापीनां गमने पूर्वं सतुंते परिकीर्ततः धर्मराजाले पट्टणाक वच्चाक चार वाट उरताची तसल वाटेन तू हे वच्च तसले पापी जन्माचे लोकाले तुका कर्तव्य सर्व ही सांगेल असा पूर्वाधिविस्त्रिमणा योगे गताम धर्म मंदिरे ते वै सुकृतीन पुण्यास्त्यां गच्छन्ति तां शृणो पूर्वादि तीन मार्गाच्यान वर्तसल सर्व ही व्यक्ती सुकृत पापाच्यान सर्व ही पाप नष्ट कोरगिनो सुकृत पुण्याच्यान धर्मराजाले पट्टणाक वच्च तशी जाताची पुण्यकर्म केल्या निमित्तानं हे रीतीन तांणी वत्ताची म्हणून सांगून आपण तुका सांगत असा पूर्व दिक्काचे मार्गारी वतशील तसले सर्व ही व्यक्ती सर्व ही कसने तका खाद्य पाद्य नातले अर्घ्य पाद्य आदि सर्व ही तंका वचुंगिनो कल्पवृक्षाचे एक सावटांतो तंका वासस्थान करचाक विश्राम करचाक रत्नमंटप युक्त जावंगन उरके विमानगण संकीर्ण हंसावली विराजितः विद्रुरमा संकीर्ण पीयूष द्रव संयुतः के ते मार्गारी अनेक रीतीनं दिव्य देल तसले विमान ताजीचो वापर देता उरता हंस पक्षी सर्व ही युक्त जावंगेनो मस्त रीतीनं अनेक शोभाढ्य देल तसले लता मंटपाच्यान युक्त जावंगेनो ते मार्गारे अमृतबिंदूचे विशेष रीतीनं सरोवर उरतके तेन ब्रह्मर्षयो यान्ति पुण्या राजर्षयो मलाः अप्सरो गणगंधर्व विद्याधर महोरगाः ते मार्गाच्यान कोण कोण वता की मारे पवित्र देल तसले मार्ग पुनीत देल तसले ब्रह्मर्षी राजर्षी सर्व ही मलरहित देल तसले राजर्षी अप्सरगण गंधर्व विद्याधर महोरोगादि सर्व ही लोक ते पवित्र देल तसले वाटेर वताचे देवता राधकाशेष शिवभक्तिपरायणः ग्रीष्मे प्रपादनारता माघे काष्ठप्रदायिनः देवता आराधन करत असले शिवभक्ती तत्पर देल तसले ग्रीष्म ऋतून तो विशेषतेनं ज्येष्ठ आषाढ मासांतो सर्व ही पुण्य कर्तव्य करेल तसले व्रतोपासनादि कर्तव्य केले तसले माघ मासांतो श्रेष्ठ देल तसले काष्ठदान केले तसले हे धर्मराजाले पट्टणाक वचून ते वाटेरी वचूंगिनो विश्राम घेताची म्हणून सांगून परमात्मा सांगता विश्रामयंती वर्षासु विरक्तान दानमानतः दुःखिसामृतं भुरुते ददाते ह्याम रशम ये हे के वर्षा ऋतून तो कसने का वैराग्य महात्मा आयल्या सुद्धाचे तका योग्य रीतीनं दान मान आश्रय दिवंगिनो दुःखिताका मधुर वचनाच्यान स्वांतान गल तसले आश्रय दिल तसले लोक हे मार्गारी वताची म्हणून सांगून परमात्मा उल्लेख करत असा सत्यवंत दल तसले क्रोध लाभ मोह सर्व ही वर्जित केले तसले आवसुले बापसू वैरी अत्यंत प्रीतीनं भक्ती दवरील तसले व्यक्ती आणि गुरुभक्ती का नित्य ही जावंगेन गुरु का एक विशेष रीतीनं गौरव आदर सत्कार देत असलेलो व्यक्ती हे मार्गाच्या वतके भूदान गोदान विशेष रीतीनं तसले ग्रहदान विद्यादान केले तसले पुराणाचे प्रवचन ऐकतलो पुराण करतलो पुराणाचे वेद पारायण करत असलो व्यक्ती आणि जे श्रवण करत असलो व्यक्ती सुद्धाचे हे सुकृत भावानं सुस्वाभावी जावंगेन शुद्ध बुद्धी जावंगेन पूर्वद्वाराच्यान धर्मराजाले सभेक वतके द्वितीयस्तरो मार्गो महारथैवश्चरतः नराया सानमया युक्तो हरिश्चंदन मंडितः दुसरे मार्गो उत्तर दिक्कांतुरता मस्त रीतीनं होडड रीतीनं रथांतो पल्लाकायंतो विशेष रीतीनं शिबिकेंतो वत तसले मार्गो मस्त रीतीनं रमणीय मनोहर जावंगनुरता ते मार्गारी हंस सारस चक्रवाक म्हणत असले अनेक रीतीनं सुशोभित जावंगनो पक्षी सरोवराच्यानं अमृतबिंदूच्यानं विशेष रीतीनं दिल तसले सरोवर थै उरता अनेनेका वैदिका यान्ति तथा भाग्यस्तु पूजकाः दुर्गा भाग्यनाष्टो ये भक्तिस्वनातिरा पुनर्वसुः के हे मार्गाच्यानं वेदादी पंडित शास्त्र लोक अतिथी अभ्यागत पूजन केले तसले दुर्गा उपासन केले तसले सूर्याले उपासन केले तसले सर्व पर्वकालांतो तीर्थादी स्नान केले तसले पुण्य व्यक्ती हे एक प्रदेशाच्यानं हे उत्तर मार्गाच्यानं वचुंगिन होतानी धन्य पावता के ये मृता धर्मसंग्राहे अनेशन मृतश्चये वाराणस्यां गोग्राहे तीर्थो यो मृतविदेहे धर्मयुद्धांतो एक तंगेले प्राणहनंदलरे अनशनव्रतांचो तंगेले देहत्याग दिलतरदलरे काशी इत्यादी पुण्यक्षेत्रांतो तंगेले मरणतरेन प्राप्त दलरे नातरदलरे गायक रक्षण करचावचून तंगेले प्राण त्याग केलतरदलरे ना जलतीर्थांतो तंगेले कसकी एक दुर्दृश्यवशात मृत्यू घडील तरदलरे उत्तर मार्गांतो वता म्हणून सांगून हंगा
परमात्मा सांगत असा ब्राह्मणार्थे स्वामी कार्ये तीर्थक्षेत्रोश ये मृता दैव विध्वंसे योगाभ्यासेन ये मृता ब्राह्मणार कितरी तगेल तरी मरण पावलारी स्वामी कार्याचे कितर तगेल मरण पावलारी तीर्थक्षेत्रादींतू कसनेचे का दुर्दृष्टवशात गेले मृत्यू तर घडलारी नातर दैव विध्वंसनेंतू कसनेचे एक कृत्यांतुर नातर त्याला योगाभ्यासाचे एक कृत्यांत तगेले तरी मरण तर दले तो उत्तरद्वाराच्या न यमधर्माक आश्रयदात जांगेनो वचुंगेनो तगेले सम्मिलन देता म्हणून सांगून हंगा परमात्मा सांगतसा सत्पात्र पूजका नित्यम महादान नरताश्चये ये पवित्र पृच्छन्ते द्वारे यांती धर्मसभांचते हे सर्व ही सत्पात्र दल तसले पूजनीय भावना दल तसले मस्त रीतीनं अनेक महोन्नत दान केल तसले व्यक्ती हे सर्व ही कार्याच्यानं केलेली तसले निमित्तानं हे उत्तरद्वाराच्यानं वचनो धर्मराजालय सभामंडितांतो प्रवेश करताचे म्हणून सांगून हंगा उल्लेख केलासा आणि तिसरे मार्ग म्हणारी पश्चिम मार्गांतो अनेक रत्नाच्यानं आभरणाच्यानं विशेष रीतीनं दल तसले मंडत दल तसले अमृत बिंदूचे रसानं विशेष रीतीनं पाप दल तसले मस्त रीतीनं एक बाई थंय युक्त जावंगे नृतके ऐरावत कुलोद्धूमाता मातंग संकुलाः उच्चै श्रवस संवन्न रत्न समन्वितः हे मार्गांतू विशेष रीतीनं ऐरावताल तसले अश्वारूढ दल तसले व्यक्ती तशीचे हस्तीचे ऐरावताचे कुलाचे लोक आणि चे घोड्यांतूचे उच्च श्रवस म्हणत तसले जातीचे सर्व ही प्रभेदात्मक जीवाचे उपासन केले तसले सर्व ही लोक हे मार्गाच्या न प्रवेश घेता के आणि तगेर वैरी बसून मिळतले सच्छात्रस भागवत आदी सर्व ही चिंतन बरं केलं तसले विष्णू परमात्माले अनन्य भक्ताचे गायत्री मंत्राचे उपासन केलं तसले व्यक्ती परहिंसा परद्रव्या परवादा परांगमुखा सद्वरा निरता संता सांगनिका वेदपाठका के कोणाकचे दुसरे मनुष्याक हिंसी करण्याशीची कोणाले परद्रव्य अपहरण करण्याशीची दुसऱ्याकचे निंदन करण्याशीची परस्त्री वैरी आसक्ती देण्याशीची सत्पुरुष जांगनो नित्य ही अग्निहोत्री वेदपाठ ही दल तसले व्यक्ती हे विशेष रीतीनं पश्चिम मार्गाच्या न यमधर्माक सभा सदस्यांतू उपविश्यदत के म्हणून सांगून हंगा सांगतसाची ब्रह्मचर्य व्रताधरा वानप्रस्थान समन्विता श्रीपाद संन्यासपरा समान लोकाश्चकांचना ब्रह्मचर्य व्रत परिपालन केले वानप्रस्थाश्रमाचे स्वीकार केले तसले तपस्वी कांचन तशीची कोणाची कोणाला एक धन आपणाक फात्राक सम नामात्तिक सम म्हणून सांगून सांगितलं तसले संन्यासी लोक हे सर्व ही कर्तव्यांतू यमधर्मालय विशेष रीतीनं सभाचे अतिथी आगमन ते जाऊन उपविश्य घेताची म्हणून सांगून सांगतासाची ज्ञानवैराग्य संपन्ना सर्वभूत हिते रताः शिवविष्णू व्रतारकारा कर्म ब्रह्म समर्पकाः कोणाक ज्ञान वैराग्य आणि चे संपन्न जावंगेनो सर्व प्राण हितांतू आपुणचे प्राणी म्हणून सांगून समजून घेतलो शिव विष्णू व्रताच्या भक्ती जवळगेनो अनन्य उपासन करत असलो आणि सर्व ही कर्तव्य परमात्माकचे समर्पण करतल तसलो बुद्धी दवरील तसलो हे कर्म सच्छास्त्राचं कर्म रत दल तसलो सर्व ही व्यक्ती हे पश्चिम मार्गाच्या न यमधर्माकले आसस्थानांतू सभास्थानांतू विशेष रीतीनं प्रवेश घेता म्हणून सांगून हंगा सांगितलं नित्य ही परमात्मालो देव ऋषी पितृतर्पण दितलो पाटा होमाश्च तिथीनाम सर्पायाम तिर्पणम बलिः नित्य ही परमात्माला उद्देश्य जप तर्पण दितलो पितृउद्देश्य श्राद्ध करतलो कालकालक नित्य ही संध्यावंदन लोपदानाशीची विशेष रीतीनं संध्याचे उपस्थान करतलो व्यक्ती हे सर्व ही कर्तव्यांतू विमानारूढ जावंगेनो वतके नीचर संग कोरंगेनो नीच लोकाले संग करण्याशीची सत्संग आचरण केलं तसलो व्यक्ती सर्व ही अप्सरा सहित जावंगेनो यमधर्मालय आसस्थानावत के सुधापानम प्रकुर्वीतो यान्ति ते धर्म मंदिरम विशंती पश्चिमद्वारे यान्ति धर्म सभांतरे के हे मार्गांतू अमृतपान करताचे धर्मराजालय पश्चिम मंदिराका पश्चिम मार्गाच्या न विशेष रीतीनं प्रवेश घेताची म्हणून सांगून हंगा सांगत असाची सिंहासनंच ददाती नमस्कारम करोति पादार्घ्यम कृते पुष्टोच्चूजोदो चंदनादिभिः आईल तसले सर्वांक एक एक सिंहासन दिवंगेनो तंका सर्व ही अर्घ्य पाद्य आचमनादि चंदानांच्या न विशेष रीतीनं तंका पूजनीय भावनेनं पूजन करताची नमस्कुर्वन्ते भो सभ्या ज्ञानिनां परमादरात् एष मे मंडलम भक्त्या ब्रह्मलोकम प्रयासतिके हे सर्व ही सभेक आदरादित्य येनो सर्व सभा सदास्याक ज्ञानी वर्गांक सूर्यमंडलाचे भेदन करत असलो ब्रह्मलोकाक विशेष रीतीनं जाऊन पावताची म्हणून सांगनो हंगा परमात्मूल्य करतसा भो भो बुद्धिमतां श्रेष्ठां नरकक्लेशभिरवः भवद्भिः साधिपुण्यैर्दैवत्वं सुखादयाकके हे सर्व ही आगमिका लोकाक आगमन केलं तसले लोकाक धार्मिकता म्हणून सांगताची तंतो बुद्धींतूची श्रेष्ठ दल तसले बुद्धी केलं तसले लोक सर्व ही तराचे पुण्य संपादन केलं तसले लोक आणि सर्व ही नरकाचे त्यजन करून देवत्व जावंगनो प्राप्तिदताची म्हणून सांगून हंगा परमात्मा करता मानुषम दुर्लभम प्राप्यम नित्यम यस्तु न साधयेत सयाति नरकम घोरम कोनस्तास्माधचेतनः हे मनुष्य लोकाका अत्यंत जन्म दुर्लभ जावंगे उरता
हे जन्म मेळचे पुण्याचे परमात्माले एक विशेष आमकां पुण्य केलें तसलें मात्र मनुष्य जन्म मेळटा नातर जाल्यार हे आशिल्ले तसले धर्मांतू हे मनुष्य जन्मांतू आमी तरेन धर्माचरण करना अशी तरेन आमी काल व्यर्थ हरण केलं जाल्यार निश्चित जावंक न्हू नरकाक वताचे आमगे तितले व्हड मूर्ख आनी कोणी नाची म्हूण सांगून परमात्मा सांगता आसा अस्थिरेण शरीरेण योस्थिरैश्च धनादिभिः संचिनोति स्थिरं धर्मं स एको बुद्धिमान नरः पळया क्षणभंगुर मात्राचे शरीराचे व्यामोहा कितें नश्वर जाले तसले धनादीचे सर्व ही कर्तव्या कितें आमी धर्मान साधन करकाके अस्तधर्मान कसने रितीन कार्य साधन करूंक न्हू केवल क्षणिक जाले तसले लोभाक क्षणिक जाले तसले मोहाक आमी तरेन व्यर्थ जावंक कालहरण केल्यार सर्व ही नश्वर जावंक न्हू आमी नरकाचे भाजन देवच्याक कार्यतत्पर जातके तस्मात् सर्व प्रयत्नेन कर्तव्यो धर्मसंचयः गच्छध्वं पुण्यमस्थानं सर्वभोग समन्वितः मस्त रितीन प्रयत्न करल्यार सुद्दाची हे धर्माचे संचय देव तसले कार्य करच्याक मेळना की अत्यंत हे पवित्र जाले तसले पुण्य आमी कार्य करच्या पळोवपाके हे भोग घेवच्याक नातर जाल्यार पुण्यस्थानाक वचच्याक आमी नित्य ही प्रयत्नशील जावंक न्हू कर्तव्य केल्यार मात्र हे साधना जातके इति धर्मवच श्रुत्वान् त्वं प्रणम्य सभांच तताम् अमरे पूजयमानस्ते स्तूयमाना मुनीश्वराः के हे धर्मराजाले सर्व ही ऐकून तन्ने परण्य पुण्य परतम पुरुष जावंक न्हू धर्मराजाक आनी जी सभिकाक नमस्कार करूंक न्हू देवतेचें पूजन जावंक न्हू मुनिवृंदाच्यान स्तुती करूंक न्हू आमी विमानांते गणा संकीर्णा प्रयांती परमं पदम केचित् धर्म सभायां तिष्ठन्ति परमादरात् के एक क्षणा कितरे ते आम्ही केलं तसले एक दिव्य पुण्य संपादनेक लागून धर्मराजाले हे 3 मार्गांत वचूंक न्हू योग्य रितीन जाले तसले अर्घ्य पाद्य सर्व ही चंदनाच्यान अर्चन घेवन सर्व ही मुनिवृंदाच्यान सर्व ही सभा सदस्याच्यान धर्मराजा कडच्यान आमी कृतज्ञता भावना अर्पण करूंक न्हू पुनः आमी देवलोकाक पुनः आमकां सांगिल्लें तसलें योग्य जालें तसलें एक आदरातिथ्यान आमकां आमगेल्या परमपदाक वचचें तसलें मोक्ष सायुज्य पात्रीकरण देवच्याक धर्मराजूची आमकां विमानारूढ जावंक न्हू धाण दितके पळया कसन पुण्य जावका आमी कसन कर का कशी केल्यार धर्मराजाले सिंहासन वचत जाता धर्मराजाले आसतना यमपुरी म्हूण सांगले रे केवल नरक भाजन मात्र म्हूण लेखच्याना पळया कितले रितीन हे 14व्या अध्यायांत विशेष रितीन यमपुरीचे एक कंचकंचे पुण्य तरेन काम केल्यार धर्मराजू स्वतः तांकां स्वागत करूंक न्हू अर्घ्यपाद्य दिता म्हळ्यार कसन एक व्हड महिमान्वित क्षण हे सर्व ही आमकां क्षण मेळका जाल्यार आमी पुण्य संपादन करकाके हे सांगिल्लें तसलें सर्व ही कर्तव्य आशिल्लें तेन्ना हरिभक्ती हरिस्मृती पुण्याचे प्रत्येक संदर्भार आमी परमात्माक अनुसंधान करून सर्व ही कर्तव्य परमात्मा कितरीची करूंक न्हू परमात्माकाची समापन केलें तर जाल्यार सर्व ही परमात्मा आमगे कडच्यान ग्राह्य करूंक न्हू आमकां दिलशील तसलें आमी मागचे किंतचे परमात्मा आमकां योग्य जालें तसलें वर अनुग्रह करतके म्हणत तसले संदर्भार परमात्मा पुनः पुनः आमकां कर्म कर कसन कर्म कर का योग्य जालें तसलें कर्म कर ते कर्माचे फल तूं अपेक्षा करच्या वच नाका ताका समंजस जावंक कसन एक योग्य जालें तसलें निर्णयो योग्य जालें तसलें महत् आकांक्षा कसन ताका पुण्य मेळका ते सर्व ही हांव अनुग्रहीत करता म्हूण सांगून परमात्मा पुनः पुनः आमकां प्रत्येक संदर्भार उपदेशामृतांतू तागेले सर्व ही शास्त्रांतू आमकां उपदेश केल्ले आसा सिंहासनं च दद्येते नमस्कारं करोति च पादार्घ्यं कुरुते पश्चात् पूजने चंदनादिभिः हे सर्व ही लोक कर्तव्यांत सर्व ही घडेल आसा हांकां सर्व ही एक कल्प पसून देवताच्यान भोग घेवन उरील पुण्याचे शेषान पुनः जन्मांतू आनीकची तुमकां कसने पुनर्जन्म जावंक जाल्यार पुनर्जन्म तुमकां मोक्ष जावंक जाल्यार मोक्ष हे सर्व ही परमात्मा घडोवन दिता म्हूण सांगून आमकां सांगत आसाची महाधनीच सर्वज्ञ सर्वशास्त्र विशारदः पुनस्मात् विचारेण ततो यान्ति परां गतिं के धनवंत जाव सर्वज्ञ देव सर्वशास्त्र शिकेल उरल्या सुद्दाची आत्मगतीक ताणें विचारण करूंक न्हू तगेल परमगती ताणें घेवका तर जाल्यार हरीच संकल्प जावका परमात्मा संकल्प उरल्यार मात्र सर्व ही कर्तव्य जातके नाजाल्यार आमगेलें धन उरल्यार ते कसनय प्रयोजन ना शास्त्र उरल्यार कसनय प्रयोजन ना भक्ती उरल्यार कसनय प्रयोजन ना ताका जाय आशिल्लें तसलें सर्व ही परमात्माले अनुग्रह आसल्यार मात्र आमकां प्रत्येक कार्य करच्याक अवकाश मेळतके तत्ते कथितं सर्वं त्वया पुष्पं यमालयम् इदरं शृण्विरो भक्त्या धर्मराज सभामृजेतके हे सर्व ही गुरुडाक सांगता आसा परमात्मो यमलोकाचे बदल तुका विस्कृत भावनेन सांगिल्लें आसा श्रद्धेन भक्तीन ऐकल तसले सर्व ही व्यक्ती सर्व ही श्रवणेंद्रिय केले तसले मनुष्य हे धर्मराजाले सभा सदस्याक वचून पावताची म्हणत तसले वचन हे 14व्या अध्यायांत
परमात्मो विस्कृत रूपान सांगितलं असा पळयाची परमात्मूची स्वतः सांगता आमकां कसं की मरे मनुष्याकडे न धन उरता ते धनाचो सुधनाचो उपयोगो व्यवस्थित पुण्यकालाक पुण्यकर्माक घडकाके तरीन तेगेलें धन ना सुद्दाल्या सुद्दाची तेगेलें कितलें किंचित यत्किंचित कितलं कसं एक तेगेलें धन उरता ते सुद्दाची एक पवित्र कामाक उपयोगा पडल्यार मात्र ते जोडील तसलें धनाक सार्थकता ताण केलील जाल्यार पुण्य ते कार्याचे पुण्याचे विनियोगो विशेष रितीन कार्याक घडल्यार मात्र ते पुण्य कार्याचे श्रद्धावना ताजेचो सदभावकाश दिल्यार मात्र ताका उपयोगो आमी धर्म करता वय खंयचे धर्म करता अधर्मान धन संपादन करून न्हू आमी पुण्यकामां घालता म्हळ्यार ते धन योग्य न्ही आमी संपादन केलें तसलें आमी आर्जीत केलें तसलें आमी भक्तीन कश्टान आमगेले एका व्यवहारान तूं उद्योगान तूं संपादन केलें तसलें धन मात्र पुण्य संपादन एक ना धर्मार्थ कामाक विनियोग केल्या मात्र ताका दिलें तसलें योग्य सार्थकता भावना आमकां परमात्मो योग्य रितीन दिता म्हणून तसलें संकल्पो आमी सर्वान मना व्हरून घेवन नित्य देल तितले परमात्माले दिव्य गुण गान श्रुती स्मृती पुराणोक्त रितीन परमात्माक आमी आस्वाद करगा के तसल परमात्माला आस्वाद आमी कसन करताचे परमात्मा आपणाला ते काम कोण दी हें काम कोण दी म्हणून सांगून आमी प्रत्येक संदर्भारी देवाक एक लालचा रितीन म्हळ्यार आमी याचन करता आसतना परमात्माक एक संदर्भारी आमी तुगेले म्हगेलें हें काम तूं करून दिल्यार तुका आपूण तें दिता देव आमगेले कसनय मागना आम्ही देवाक कसन जावं का आमगेल केवल शुद्ध भक्ती जावं का देवाक धन नाका देवाक ऐश्वर्य नाका देवाक भांगर नाका देवाक स्थान नाका देवाक जागो नाका कसले नाका तोचीच आमकां जावं कशी तसले वस्तू आमी विचारचिंता पयलींच आमकां दितके आमी तरेन देवा लागी कसकी एक रितीन जाग जावं का म्हणून जाग मागून ताण दिवत तसले ऐश्वर्य ताण दिवत तसले भक्ती ताण दिवत तसले वैराग्य सोडून घेवन आमी तरेन केवल एक वस्तूची अपेक्षा केल्यार तो 100 वर्षो वस्तू येवची तसलो अवकाशो आमी वंचित करून घेतिल्ले के ताकाच आमी परमात्माले कसन मागता की मरे सर्व ही तूं जाणता सर्व ही कर्तव्य तुवें दिलेली कर्तव्या प्रमाणे आमी करत आसाचे आमी केलेले तसले कर्तव्यान कसनेक लोप दोष घडल्यार तुवें क्षमापण कोण दिवं का आनी आमकांची दिलें तसलें आरोग्य मुख्य जावंक कसलें की मरे आरोग्य आसल्यार मात्र कर्तव्य घडोवचें जाता कर्तव्य घडोवं खातर जाल्यार आरोग्य जावं का मुख्य जावंक आरोग्य आनी सदा नित्य काल तुगेले भक्ती करचे तसले ज्ञान उरका के आतां परमात्मा आमगेर सुद्दाचे प्रत्यक्ष जाल्यार आमी कसन मागतले देवा म्हाका इतले त्रास आसा ते त्रासाच्यान मुक्ती कर म्हणून एक मागतले जाल्यार आमी तागे लागीं मोक्ष मागता के कसन आमकां परतून हें संसार म्हणटा तसले बंधनाचे चक्राच्यान विमोचन देव तसले हें तापत्रयाच्यान सर्व ही आमकां विमोचन करून न्हू नित्य ही तुगेले भक्ती नित्य ही तुगेले श्रद्धेन शुद्ध अंतःकरणपूर्वक तुका आमी सेवन करतसले सोदोदय भाग्य आमी ते परमात्माला मागता के ते मागचे सोडून घेवन आमी कसनेची अनावश्यक जालें तसलें कालहरण जालें तसलें आमगेले एक विशेष रितीन मोह आकांक्षा अरिषड वर्गाचे इंद्रिय सुखाचे कसनेय मागनाशी नित्य ही परमात्माले सेवा करतसले मनोभाव आमी तरेन आमगेले बुद्धीन मागल्यार परमात्मा आमकां भक्ती दिता भक्तीन ज्ञान दिता ज्ञानान परमात्माला अपेक्षा केल्यार वैराग्य दिता ते शाश्वत जालें तसलें वैराग्य परमात्मान आमकां अनुग्रह करता म्हूण सांगून आमी नित्य ही परमात्मा लागीं भक्ती करता के अशे निमित्तान गरुडान सांगिल्लें तसलें सर्व ही विचारिल्ले तसले प्रश्नोत्तराक परमात्मान विशेष जावन श्रद्धेन भक्तीन सर्व ही आयकल्या निमित्तान आमी परमात्माले गुणगानाचे सर्व ही आजी आस्वादन केल्लें आसा आयच्या दिवसाचे विशेष रितीन परमात्मान गरुडदेवा सांगिल्लें तसलें तशीच गरुडदेवा निमित्तान विशेष रितीन सूतपुराणिकान शौनकादी ऋषीक सांगिल्लें तसलें सर्व ही विस्कृताचे गरुड पुराणाचे 14वे अध्यायो हांगा समाप्त जाता आसा आयच्या दिवसान तूं श्रद्धेन भक्तीन सर्व ही GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर जावन न्हू वेदवाणी कार्यक्रमाच्यान प्रस्तुत केलें तसलें हें गरुड पुराणाचे 14वे अध्यायो हांगा कृष्णार्पण जाता आसा हें सर्व ही परमात्माल्या चरणकमलान तूं अर्पण करून न्हू सर्व ही आमी कृतार्थ जाव्या आयच्या दिवसाचे हे ज्ञानयज्ञ कार्यान तूं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीन सर्वान बसून एक मनान आमी श्रवण केलें आसा हे श्रवणाचे फल तुमकां सर्वांक ही परमात्मो प्राप्तीकरण करून दिवो तशी तुमगेले म्हालगड्याले एक कृपा दृष्टी कृपा अनुग्रह दीर्घ काल पासून तुमगेले कुटुंबाचेर नित्य निरंतर जावंक न्हू तो परमात्माले अनुग्रह समेत तुमगेले क्षेमाभिवृद्धी घडच्याक परमात्मा तुमकां विशेष रितीन दीर्घ काल पासून आरोग्य ऐश्वर्य सर्व ही मनोकामना परिपूर्ण करून दिवो म्हणून सांगून आयच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्य परमात्माले सन्निधानान तूं भक्तीन अर्पण करून घेवन हांव सर्वांक विशेष रितीन परमात्माले अनुग्रह प्राप्तीकरण देवो म्हणून सांगून आयच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्य हांगा समाप्ती करत आसा तस्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। ओम।